हे आपण साधारण 5 लाख घरांचं लोकार्पण करतोय, तेव्हा 5 प्रातिनिधिक लोकांना आपण या ठिकाणी घराच्या चाव्या आपण देतोय आणि प्रति घर साधारण 1,48,हजार रुपये आणि त्यानंतर आपण पाहिलं की आणि मुख्यमंत्री मोदयांनी 50,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान प्रति घर दिलेलं आहे. साधारण ओव्हरऑल काढलं तर 2,18,000च्या आसपास एका घराला खर्च या ठिकाणी केला जातो. त्यात आता नवीन पंतप्रधान मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केलेली आहे ती फक्त महाराष्ट्रासाठी आहे की अतिरिक्त अनुदान देत असताना प्रत्येक घरावर सोलर बसवण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि प्रत्येक घराला लाईट बिल येणार नाही याची व्यवस्था पण केलेली आहे. त्यामुळं ओव्हरऑल विचार केला तर तसा तो 60,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. ओव्हरऑल सगळी घरं पूर्ण झाल्यानंतर त्यातलं पहिल्या टप्प्यातली 5 लाख पूर्ण झाली, दुसऱ्या टप्प्यासाठी आता 10,000 कोटी रुपये येतात आणि भविष्यामध्ये आणखीन घरं मंजूर होतील अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातून पण लाभार्थी येतील, परंतु ती संख्या आम्ही आता कमी केलेली आहे. आदरणीय मोदीजींनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यातून मग लाभार्थीची संख्या कमी करणं, कार्यक्रमाचा खर्च कमी करणं आणि यातून कार्यक्रम व्यवस्थित होत असताना बाकी सगळ्या सूचनांचं पालन करणं याची काळजी आम्ही घेतोय.